लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे सिन्नरमधून। महिलांच्या हक्क सुरक्षेसाठी सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीने सिन्नर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। चैतल संस्था प्रेरित सहारा हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ सिन्नर या संघाचे काम सिन्नर तालुक्यात गेले 16 वर्षांपासून चालू आहे। सहारा हिरकणी संघ हा महिला सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहे। आज सध्या समाजात घडत असणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। बदलापूर येथे घडलेल्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला। या व अशा घटनांच्या निषेधार्थ चैतल संस्था प्रेरित सहारा व हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघातर्फे रॅली ही गावठा बस स्टँड, गावठा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, मेन बाजार, शिवाजी पुतळा, पोलीस स्टेशन मार्गे तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोह करण्यात आला। या रॅलीचे नियोजन सुषमाताई मानकर, रिजनल मॅनेजर सहाराच्या अध्यक्षा रंजना ढोली, हिरकणी अध्यक्षा लता सोनवणे, सिन्नर हिरकणी संघ जिल्हा व्यवस्थापिका सुवर्णा गोरडे, सिन्नर सहारा संघ जिल्हा व्यवस्थापिका कविता कर्डेल यांनी केले। यावेळी उपस्थितांमध्ये सहारा व हिरकणी संघ कार्यकर्ते नूतन वाझे व्यवस्थापक, भारती वाझे व्यवस्थापक, बबिता काकड, अर्चना नळवडे, सीमा ठाकरे, अश्विनी भाकरे, मनीषा जेजुरकर, प्रियंका वाघ, योगिता जाचक, अशा मुंगसे, स्वाती शिंदे, मयुरी जाधव, सविता शिंदे, छाया शिंगोटे, अर्चना शिरसाट, अलका गोखले, प्रतिभा पाटील, शैला जेजुरकर, वंदना वाझे, मनीषा वेलजाळी, सुमन वरडे, मीराबाई दराडे यांच्यासह 50 गावांतील 200 महिला या रॅलीमध्ये उपस्थित होते। आणि आमच्या संघातील जवळपास 50 गावांमधील महिला इथं आज या रॅलीला उपस्थित होत्या। तर ह्याच कारणामुळे होत्या की आज बसलं पाहिजे आणि भविष्यामध्ये पुढे महिला आणि लहान मुली असतील आणि लहान मुलं असतील यांच्यावर हे अशा अमानुष अत्याचार जे होतात ते थांबले पाहिजे आणि जर झाले तर त्या आरोपीला कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे। माझं तर मत असे, फाशीची शिक्षा दिली पाहिजे। जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चौरंगा करत होते तर कोणाची हिंमत नव्हती आया बहिणींकडे तिरक्या नजरेने बघायची सुद्धा। तर आज सुद्धा असाच कायदा करण्याची गरज आहे आणि प्रशासनाने याची खूप गंभीररित्या दखल घ्यावी अशी आज मी सर्वांच्या वतीने विनंती करते। नमस्कार, मी कविता योगेश कर्डेल, चैतन्य संस्था प्रेरित सहारा ग्रामीण महिला स्वयंसेवक संघ सिन्नर येथे गेली 15 वर्षापासून जिल्हा व्यवस्थापक म्हणून सध्या काम करते। आता सध्या समाजाच्या घटना घडत आहेत की लहान मुली, मुले आणि
वयोवृद्ध महिलासुद्धा आता सुरक्षित नाही आहेत. तर ह्या आता आमची जी संस्था चैतन्य संस्था ही गेली 32 वर्षापासून महिलांसाठी काम करते, महिलांसाठीच काम करते. पण आज इतकी वर्ष होऊनही महिलांना कोणत्याही प्रकारची सुरक्षेची हमी राहिलेली नाही आहे. आणि ह्या महिला सुरक्षित नसल्यामुळं आज आपण असं ज्या महिला आहेत त्या मुलींना पण बाहेर पाठवण्यासाठी तयार होत नाही. याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर पण व्हायला लागला आहे की जे महिलांना असं वाटतं की आपल्या मुली बाहेर जर पाठवल्या त्या सुरक्षितच नाही आहेत. याच्यामुळे शिक्षणाचं प्रमाण पण कमी होण्याची शक्यता आता वाटायला लागलेली आहे. आणि प्रत्येक आईला असं वाटतं की माझी मुलगी ही सुरक्षित असली पाहिजे. आणि जर असं बाहेर वातावरण जर सुरक्षिततेचं नसेल तर कुणी मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवणार नाही. तर त्यासाठी म्हणून आज आम्ही आमच्या 50-56 गावांमधल्या महिलांना एकत्र केलं, म्हणजे महिला एकत्र आल्या आणि ह्या ज्या अशा घटना घडतात त्या घटना घडू नये यासाठी प्रतिबंध बसावा म्हणून पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय इथं आज निवेदन दिलं की जेणेकरून आपल्या सिन्नर तालुक्यातल्या तरी महिला सुरक्षित राहतील. यासाठी आपल्या प्रशासनाने काहीतरी योग्य ती कारवाई करण्यासाठी काहीतरी ठोस असा निर्णय घेतला पाहिजे. आणि असं कारवाई करायची वेळच आली नाही पाहिजे असा आपला कायदा असला पाहिजे की अशी कृत्य करताना पण करणाऱ्याला अशी करण्याची हे सुद्धा झालेले पाहिजे की इतका कडक कायदा आपल्याकडे व्हायला पाहिजे. अशीच आमच्या सर्व महिलांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करते. नमस्कार, माझं नाव सुषमा वडकर. चैतन्य संस्था ही एक महिलांसाठी काम करणारी संस्था आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम करते आहे. गेल्या 30 वर्षापासून संस्था महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये काम करते. मध्य प्रदेशमध्ये पण आहे आणि छत्तीसगडमध्ये छत्तीसगडच्या गव्हर्नमेंटसोबतचं आमचं काम आहे आणि सर्व काम आमचं महिलांचं आहे. जेव्हा समाजामध्ये महिलांच्या संदर्भात अशा काही घटना घडतात तेव्हा आमच्या सगळ्या महिला एकदम हादरून जातात. कारण की हा खूपच गांभीर्याचा विषय आहे की महिलांसोबत काम करत असताना दर दिवसाला महिलांच्यासोबत काही ना काही वाईट घटना घडत असतात. पण स्वयंसेवी संस्था म्हणून आमच्या पद्धतीने आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा अशा काही वाईट घटना घडतात तेव्हा मात्र मन एकदम हादरून जात आहे. आणि आज सध्या जी घटना घडलेल्या घडतात त्यामध्ये ती तरी कुणाची मुलगी होती, ते ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो, शहारा येतो. आणि हे जेव्हा वातावरण तयार झालेलं आहे तेव्हा घरोघरी जे पाल्य असतील, आईवडील असतील, ज्या मुली असतील, सगळ्यांच्या मनामध्ये आज भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर प्रत्येक आईवडील आता परत मुलींवर बंधने लादायला लागलेली आहेत. म्हणजे आजपर्यंत पण ती अबलाच होती, आता पण तिला तेच करण्याचा प्रयत्न होत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी म्हणून आजची आम्ही जी रॅली आहे हा निषेध तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आम्ही महिलांमध्ये म्हणजे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करतो की घराघरांमध्ये आज संस्कार होणं गरजेचं आहे की बहीण आणि भाऊ असताना बहिणीवर जर अत्याचार होत असेल तर भावाला काय वाटत असेल तर मुलांवर कुठेतरी हे संस्कार होणं गरजेचे आहे. आज मोबाईल किती वाजेपर्यंत मुलं बघतायत, मुलगा 11 वाजेपर्यंत घरी येत नाही आहे ना. सगळी बंधनं काय आहेत ती मुलीवर आहेत, पण मुलांवर मात्र एकही बंधन नाही आहे. पण हा पण कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे, त्याच्यावर संस्कार होणं गरजेचे आहे. आणि त्या पद्धतीची आज प्रशिक्षणाची पण गरज, चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे. आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही ते जागृती जी आहे त्यावेळी समाजामध्ये करतच असतो. पण आता जी घटना घडलेली आहे अशाच घटना याच्या पुढे घडू नये त्यासाठी सगळ्या जनतेला जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात अशा प्रकारचे कायदे होणं गरजेचं आहे की परत तशी कोणी हिंमत करणार नाही आहे. फाशी दिल्यानंतर फाशी न देता त्याला आजन्म अशी की त्याला शिक्षा देण्यात यावी की तो सतत जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला ती फल सतत त्याच्या मनामध्ये असावी. आणि लोकांना पण त्याचा हे वाटावा की ही घटना गेल्यानंतर फाशी न होता अशा प्रकारची सजा मिळते की जी माझ्या मरणापर्यंत माझ्या ती सोबत राहते. तर आमचं सगळ्या महिलांच्या वतीने चैतन्य संस्थेच्या वतीने शासनाला हेच निवेदन असणार आहे की महिलांना कुठेतरी सुरक्षितता लावावी, सुरक्षित वातावरण तयार व्हावं. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वयंसेवी संस्थांना सुद्धा सहभागी करून घ्यावं आणि शासनाने सुद्धा वेगवेगळ्या कायद्याची निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. धन्यवाद. नमस्कार, मी सुवर्णा बोरके. गेल्या 15 वर्षापासून मी चैतन्य संस्था प्रेरित हिरकणी ग्रामीण महिला संघ सिन्नर या संघामध्ये जिल्हा व्यवस्थापक या पदाची जबाबदारी सांभाळत आहे. आता आपण जे हे महिला विशेष रॅलीचे आयोजन केलेलं आहे तर याचं आयोजन करण्यामागचा उद्देश पण तसाच आहे की आपण सध्या सर्वजण बघतोय आता की समाजामध्ये महिला, लहान मुली असतील त्यांच्यावर किती हिंसक प्रकारचे लैंगिक अत्याचार होत आहे आणि हे अत्याचार थांबावे म्हणून आज आम्ही या महिला रॅलीचे नियोजन केलेले आहे. त्या संदर्भात आम्ही आमचं जे काही कार्य रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.